नमस्कार सवंगड्या मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या या प्रवासात. मी आहे रागी आणि तुम्ही ऐकत आहात संबंधांची गोष्ट. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. खरंच आहे ना, वाईट वेळ का येते असा हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. का काही लोकांचं आयुष्य सतत संघर्षांनी भरलेलं असतं? कधी विचार केलाय तुम्ही, का काही वेळा मेहनत करूनही यश मिळत नाही? का अचानक नातेसंबंध तुटतात, पैसा कमी होतो, मन उदास होतं आणि देव सुद्धा शांत असा वाटतो? जर तुमच्याही आयुष्यात सध्या वाईट काळ सुरू असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मित्रांनो, वाईट वेळ म्हणजे फक्त पैसा नसणे नव्हे. वाईट वेळ म्हणजे जेव्हा स्वतः तुमचे लोक जे असतात, तुमच्या सोबत जे असतात, ते तुमची साथ सोडतात. जेव्हा मन खूप खिन्न होतं, रडत असतं, पण डोळे खूप शांत असतात. जेव्हा रात्री झोप लागत नाही, जेव्हा प्रत्येक प्रयत्न अपयशी होतो, जेव्हा स्वतःवरचा विश्वास तुटायला लागतो. आणि खरं सांगायचं तर वाईट वेळ बाहेर कमी आणि आत जास्त सुरू असते. आत म्हणजे तुमच्या मनात तो कल्लोळ, जो गदारोळ चाललेला असतो, तो तुम्ही लढत असतात. तुमच्या मेंदू आणि तुमच्या मनाचा तो एक संघर्ष सुरू असतो. मन वेगळं बोलत असतं, मेंदू हा वेगळी सूचना देत असतो. परिस्थिती ही काहीतरी वेगळी असते, कारण परिस्थितीपेक्षा जास्त दुखावतात ते आपले विचार असतात. कधी कधी जीवन आपल्याला खाली पाडत नाही तर थांबवत असतं, कारण आपण चुकीच्या दिशेने धावत असतो. हो, प्रत्येकाच्या मनात हा वेळ प्रश्न येत असतो, देव वाईट वेळ का देतो? हो, प्रत्येकाला पडतो हा प्रश्न. मग कधी आपण विचार केलाय की हा प्रश्न आपल्याला का पडतो? आणि आपण प्रत्येक वेळेस स्वतःला विचारत असतो, देवा, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या सोबत असं का होतं? पण मित्रांनो, सवंगड्यांनो, कधी विचार केला आहे का, कदाचित ही शिक्षा नाही तर तयारी आहे. जसं बी जमिनीत गाडलं जातं, अंधार सहन करतं, पावसाचा मार सहन करतं, तेव्हाच ते मोठं झाड होतं. तसंच जीवन तुमच्यावर कठीण वेळ टाकतं, कारण तुमच्यात काहीतरी मोठं बनण्याची क्षमता असते. देव कधीही मजबूत लोकांना सोपं आयुष्य देत नाही, तो त्यांना कठीण परिस्थिती देतो, जेणेकरून ते इतरांसाठी प्रेरणा राहील. कधी तुम्ही विचार केलाय, लोक वाईट वेळेत का बदलतात? स्वतःला प्रश्न विचारा. तुम्हाला जर त्याच्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा, का बदलतात? वेळेचा, वाईट वेळेचा सगळ्यात मोठा धक्का कोणता आहे माहित आहे का तुम्हाला? तुम्हाला जर माहित असेल तर मला नक्कीच सांगा. लोक बदलतात. जे कालपर्यंत म्हणायचे मी तुझ्या सोबत आहे, ते आज अचानक दूर जातात. फोन बंद होतात, मेसेज येणं बंद होतं, तुम्हाला ब्लॉक मध्ये टाकलं जातं, तुमच्या विरुद्ध कारस्थानं केली जातात. आणि आपल्याला कळतं, आपण ज्यांना आपलं मानलं ते फक्त आणि फक्त परिस्थितीचे लोक होते. हो, परिस्थितीचे लोक होते. वाईट वेळ काळचा आहे, ती तुम्हाला तुमची खरे लोक दाखवते. एक लेसन तुम्हाला मिळतो जीवनात. कधी कधी देव लोकांना दूर करतो, कारण ते तुमच्या प्रवासासाठी योग्य नसतात. तुम्ही खरंच मी जे बोलत आहे ते ऐकत आहात. तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही, कारण की देव तुमच्यासाठी त्या लोकांना तुमच्यापासून लांब करत असतो. का लांब करत असतो माहितीये का? की एखादं असते गोष्ट की तुम्हाला ते मिळवण्यासाठी खूप असं झटावं लागत असतं, आणि असं होत असतं काही लोक तुमच्यासाठी योग्य नसतात. तर देव अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करत असतो आणि त्या लोकांना तुमच्यापासून लांब नेत असतो. मला एक उदाहरण सांगते. जर तुम्हाला मर्सिडीज गाडी असेल आणि त्या मर्सिडीज गाडीमध्ये बसायचं आहे, तर त्या मर्सिडीज गाडीमध्ये बसण्या इतपत तुमच्या सोबत इतके लोक असतात तुमच्या सोबत, पण त्या मर्सिडीज गाडीमध्ये फक्त 3 ते 4 लोक बसू शकतात. हे देवाला ठाऊक आहे की कोणती 3 ते 4 लोक आहेत जी तुमच्या सोबत असणार आहेत. तर देव ऑटोमॅटिक तुमच्या सोबत असं काहीतरी परिस्थिती निर्माण करत असतो की तीच फक्त 4 निवडक लोक असतात जी तुमच्या सोबत असतात. त्यामुळे परिस्थितीचं दुःख करू नका, वाईट वेळेचं दुःख करू नका. वाईट वेळ आपल्याला काय शिकवते? हो ना,
वाईट वेळ आपल्याला काय शिकवते, हाही प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला पडत असतो. वाईट वेळ ही आपल्याला नेहमी शांतता शिकवते, संयम ठेवायला शिकवते, स्वतःवर महत्वाचं म्हणजे विश्वास ठेवायला शिकवते. एकटं राहण्याची जी ताकद आहे ती एक सांगते आणि देवावर श्रद्धा ठेवण्याचं एक ती शिकवत असते. जे धडे सुखात मिळत नाही ते दुःखात आपल्याला शिकवत असतात, हो की नाही? आता जर तुम्हाला एक गोष्ट सांगितली, एकदा एक माणूस होता, देवाला काय विचारतो माहितीये का तुम्हाला? तो देवाला तो विचारतो, तू मला एवढं दुःख का दिलंस, हो की नाही? आणि देव त्याला हसून म्हणतो, कारण मला तुझी ताकद अजून माहिती नाही, हो की नाही? कधी कधी देवाला आपली ताकद सुद्धा माहिती करून घ्यायची असते. त्यामुळे देव काय करतो, आपल्याला असं काही परिस्थिती निर्माण करतो की आपल्याला त्यामध्ये तो आपल्याला प्रबळ करत असतो. आपल्याला म्हणजे आपल्याला स्वतःला जे ओळखायची जी शक्ती असते ती प्रदान करत असतो. त्यामुळे ती वाईट वेळ आपल्यावरती येत असते. वाईट वेळ कायमची नसते, हो नसतेच ना. त्यामुळे हे लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तर सकाळी नक्की होणार आहे, हो की नाही? तसंच वाईट वेळ ही कायम नसते, ती कायम राहत नसते. आज तुम्ही रडत असाल पण उद्या हाच संघर्ष तुमची ताकद बनेल आणि हीच वेळ तुम्ही आठवून हसाल की अरे मी तर त्या काळामध्ये कसं रडत होतो किंवा रडत होते. आता बघा मला म्हणजे ती मागची वेळ जी असते, म्हणजे आता जी सध्याची वेळ सुरू आहे ती मागे तो लोटणारच आहे, भूतकाळ होणारच आहे तिचा. तर ती जेव्हा आठवाल तुम्ही, म्हणजे हा जो काळ चालला आहे तो तुम्ही आठवाल, तर तुम्ही स्वतःच असाल अरे मी तर किती हे करत होतो किंवा करत होते. असं तो काळ असतो, तुम्हाला तो संघर्षासाठी तुमची ताकद बनत असतो. ज्यांनी संघर्ष पाहिलाय त्यांनाच खरी किंमत माहिती असते या गोष्टीची. जी तुटलेली माणसं नेहमी कमजोर नसतात, कधी कधी ती सर्वात मजबूत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांपासून आपण दूर जात असतो तर ती आपल्याला सर्वात जास्त मजबूत करत असतात. एखाद्याने चूक केलेली असते तर त्या चुकीतून आपण शिकत असतो. लक्षात घ्या, जर समोरच्याने जर चूकच केली नसती तर आपण त्या चुकीतून शिकलो असतो का? हो ना. वाईट काळामध्ये जर आपल्यासोबत कोणी जर चुकीचं वागणार नाही तर आपल्याला कळणार नाही ना की एखादी व्यक्ती अशी चुकीची वागतीये तर का वागतीये. बाबा आपण असं त्या दुसऱ्या व्यक्तीसारखं वागू नये हे आपल्याला त्या काळात कळतं की प्रत्येकाची वेळ असते आणि त्या वेळेला आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. जशी वेळ आपल्यावरती आली तशी कोणावर यायला नको आणि आपण प्रत्येकाला मदत करावी, आपल्याला हे कळत असतं आणि विशेष करून आपण मजबूत होत असतो, हो की नाही? वाईट वेळेत काय करायला पाहिजे, हो की नाही? वाईट वेळेत काय करायला पाहिजे असा हा सगळ्या असंख्य लोकांना प्रश्न पडत असतो. तर पहिला मुद्दा असा आहे की स्वतःला दोष देऊ, हो की नाही? अगोदर स्वतःला दोष देणं थांबवणं गरजेचं आहे आणि देवाशी सतत बोलत राहा, स्वतःला प्रश्न विचारत राहा, देवाला प्रश्न विचारत राहा. प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नाही तर ती आत्म्याची शक्ती असते. आणि शांत राहायला शिका. प्रत्येक लढाईत उत्तर देणं गरजेचं नसतं, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. आणि स्वतःशी बोलत राहा, स्वतःला प्रश्न विचारा, काय कुठेतरी चुकत आहे का माझ्या गोष्टी, किंवा मी चुकलेली आहे का किंवा चुकत आहे का. आणि सगळ्यात जी गोष्ट जी आहे ना, जी लोक करत नाही ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवत नाही. लोकांनी साथ सोडली तरी चालेल, ती गोष्ट ठाम आपण आपल्या मनात गाठ बांधून घेतली पाहिजे की लोकांनी साथ सोडली तरी चालेल पण मी स्वतःवरचा विश्वास जो आहे तो ढळू देणार नाही किंवा मी सोडणार नाही, होय की नाही? हे सगळ्यांना समजलं पाहिजे. जर आज तुम्ही वाईट वेळेतून जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देव तुम्हाला शिक्षा देत नाहीये, तो तुम्हाला मजबूत बनवत आहे. कदाचित आज तुम्ही कुठून जात असाल पण उद्या तुम्ही दुसऱ्यांना उभं करण्यासाठी जन्माला आला आहात याची तुम्हाला खात्री पटेल, हो की नाही? परमेश्वर तुम्हाला काय करत असतो, आयुष्यात अंधार आहे त्यांना आशेचा एक किरण दे, ज्यांचं मन तुटलं आहे त्यांना पुन्हा उभं राहण्याची शक्ती दे आणि ज्यांना वाटतं की ते एकटे आहेत त्यांना तू साथ जाणवून दे, हो की नाही? सगळ्यांना हे कळलं पाहिजे. जर हा पॉडकास्ट तुमच्या मनाला स्पर्श केला गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासामध्ये. थँक्यू.